या पदासाठी तयारी करत असाल तलाठी भरती तसेच एम-पी-एस-सी गट क त्यासाठी आपण सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. यावरती तुम्हाला या व्हिडिओची PDF मिळून जाईल. त्यासोबत बघा जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील दररोजच्या त्या तुम्हाला त्या ग्रुपवरती मिळून जातील. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्या ग्रुपची लिंक टाकलेली पहा. त्यावर क्लिक करा आणि तो जॉइन करा किंवा मित्रांनो मला WhatsApp करा जॉइन म्हणून मी तुम्हाला एका मिनिटामध्ये जॉइन करून घेईन. चला मित्रांनो व्हिडिओकडे वळूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. हे जे काही आत्मचरित्र आहे कोणी लिहिलेलं आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो यशवंतराव चव्हाण हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. यशवंतराव चव्हाण यांची इतर पुस्तके लक्षात ठेवा. आपलं नवे मुंबई राज्य, ऋणानुबंध, कृष्णकाठ, भूमिका, महाराष्ट्र राज्य निर्मिती विधेयक, विदेश दर्शन, सह्याद्रीची वारी, युगांतर हे कोणाचे यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक आहेत पहा. पुढील प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहे की भारताचे पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कुणी चालू केलं होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 जेम्स ऑगस्टन हिक्की यांनी मित्रांनो काय केलं होतं की 29 जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट सुरू केलं होतं पहा. चला पुढचा प्रश्न मित्रांनो गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाहीत विचारलंय. तर मित्रांनो हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाही आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला पर्याय क्रमांक 4 राष्ट्रवाद आपल्या याचं बरोबर उत्तर होईल काय राष्ट्रवाद. गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी केसरी आणि मराठा हे सुरू केलं. आगरकर यांनी मित्रांनो 1848 मध्ये सुधारक हे चालू केलं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो की जोसेफ मॅगझिनचं चरित्र कोणी लिहिलं? जोसेफ मॅगझिनचं चरित्र तर मित्रांनो कोणी लिहिलं हे विदा सावरकर. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 विदा सावरकर हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणतं जोसेफ मॅगझिनचं चरित्र खूपच महत्वाचा प्रश्न आहे. स्टार मारून लिहून ठेवा सर्वांनी. मित्रांनो स्पष्टीकरण जर पाहिलं तर विनायक दामोदर सावरकर यांनी क्रांतिकारकांना प्रेरणा देण्यासाठी इटलीच्या जोसेफ मॅगझिनचं चरित्र लिहिलं होतं पहा. त्याचप्रकारे मित्रांनो 1857 स्वातंत्र्य समर हे ग्रंथ सुद्धा लिहिलं. त्यांची बाकीची जर पुस्तकं पाहिले तर माझे जन्मठेप, त्याच्यानंतर शत्रूच्या शिबिरात अथांग, काव्यसंग्रह त्यांचा होता, कमला, गोमंतक आणि सप्तर्षी हे काय त्यांचे बघा काव्यसंग्रह होते. त्याला अचूक जोडी ओळखायची पहा. तर मित्रांनो ॲनी बेझंट न्यू इंडिया अचूक म्हणजे बरोबर ही या ठिकाणी बरोबर जोडी आपल्याला पाहायला मिळते पहा. ॲनी बेझंट न्यू इंडिया. बाकीचे जर पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी सगळ्यात चुकीचे आहेत पहा. समजलं. रास्त गुप्तर आहे मित्रांनो कुणी चालू केलेलं आहे एस बॅनर्जीने इथं बघा हे चालू केलेलं आहे दादाभाई नौरोजी यांनी. इंडियन ओपिनियन इंडियन ओपिनियन हे कुणी चालू केलं महात्मा गांधी यांनी. यंग इंडिया हरिजन हे कोणाचे होते महात्मा गांधी यांचे होते पहा. पुढील प्रश्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंब हे वृत्तपत्र सुरू केलं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मित्रांनो समता पर्याय क्रमांक 3 समता हे वृत्तपत्र चालू केलं पहा. दीनबंधू कुणी चालू केलं तर कृष्णराव भालेकर यांनी. दर्पण मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर. महाराष्ट्र केसरी शामराव यादवराव गुंड यांनी महाराष्ट्र केसरी चालू केलं होतं पहा. मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांनी समता वृत्तपत्र सुरू केलं होतं. पुढील प्रश्न आहे की 1920 मध्ये हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कुणी सुरू केलं? तर मित्रांनो हे कुणी सुरू केलं तर लक्ष्मणराव फाटक पर्याय क्रमांक 3 लक्ष्मणराव फाटक यांनी हे चालू केलं पहा. समजलं. तर मित्रांनो हे फाटक यांनी 1920 मध्ये चालू केलं होतं पहा. हैदराबाद या ठिकाणामध्ये सुरू केलं आणि हे पत्र बंद ठेवण्याचा आदेश 1929 मध्ये सुद्धा काढण्यात आला होता. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा की प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी टिंब हे पत्र सुरू केलं. तर मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 2 सुबोध पत्रिका काय पहा याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी सुबोध पत्रिका सुरू केलं पहा. मित्रांनो प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी 1873 मध्ये साप्ताहिक सुरू करण्यात आलं होतं. पुढील प्रश्न आहे पहा हिटलरच्या टिंब या आत्मचरित्रामधून त्याच्या नाझीवादाचं रूप स्पष्ट होतं. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 माइन काफ हे याचं बरोबर उत्तर पहा. पर्याय क्रमांक 2 माइन काफ हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. मित्रांनो दास कॅपिटल कोणी चालू केलं तर दास कॅपिटल हे कार्ल मार्क्सने चालू केलं पहा. लक्षात ठेवायचं आहे कार्ल मार्क्सने दास कॅपिटल हे चालू केलं. पत्रकारितेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दिला जाणारा दर्पण पुरस्कार हा कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जातो? तर मित्रांनो हा कोणाच्या दिला जातो तर पर्याय क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर. मित्रांनो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 बाळशास्त्री जांभेकर हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. दर्पण हे मराठीमधलं पहिलं वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हिंदू प्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर विष्णू शास्त्री पंडित. पर्याय क्रमांक 1 विष्णू शास्त्री पंडित हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. हिंदू प्रकाश हे वृत्तपत्र विष्णू परशुराम पंडित यांनी 1862 मध्ये सुरू केलं आणि हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठी असे दोन्ही भाषेमध्ये होतं.
या वृत्तपत्राने सामाजिक सुधारणेचा कट्टर पुरस्कार केला. विष्णुबुवा ब्रह्मचारी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र त्यांनी चालू केलं होतं पहा. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी वर्तमान दीपिका हे वृत्तपत्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. होम रूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणतं वृत्तपत्र सुरू झालं? तर न्यू इंडिया. पर्याय क्रमांक 3 न्यू इंडिया याचं बरोबर उत्तर आहे पहा. अॅनी बेझंट यांनी न्यू इंडिया हे वृत्तपत्र 1914 मध्ये मित्रांनो लक्षात ठेवा 1914 मध्ये होम रूल चळवळीच्या प्रसारासाठी सुरू केलं. कॉमनवेल्थ हे कोणी चालू केलं होतं? तर अॅनी बेझंट यांनी. त्याच्यानंतर द पीपल हे लाला लजपत राय यांचं होतं पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो की 1938 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर कोणी केली मित्रांनो? तर कृ वाघमारे याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? तर मित्रांनो आनंदराव वाघमारे यांनी 1 फेब्रुवारी 1938 रोजी मराठवाडा साप्ताहिकाची सुरुवात केली होती. मराठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काय प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 आपण ह्या PDF लॉन्च केलेले आहेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500 झाले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे. आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती आहे की सन 1915 मध्ये न्यू इंडिया कॉमनवेल्थ या वृत्तपत्रामधून ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधामध्ये कोणी मोहीम सुरू केली? तर मित्रांनो कोणी मोहीम सुरू केली? तर अॅनी बेझंट याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा अॅनी बेझंट. अॅनी बेझंट यांनी 1914 मध्ये न्यू इंडिया हे वृत्तपत्र काढलं होतं. तर भारतीय राजकारणामधली एकनिष्ठ महिला कोणत्या? अॅनी बेझंट पहा. 1893 मध्ये भारतामध्ये तिचं आगमन झालं. त्यांचं आगमन झालं. त्याच्यानंतर मित्रांनो 1914 मध्ये न्यू इंडिया वृत्तपत्र काढलं आणि 1907 मध्ये जागतिक थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या अध्यक्ष राहिल्या. 1917 मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाच्या त्या अध्यक्ष होत्या. पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? अॅनी बेझंट. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. चला पुढचा प्रश्न आहे मराठीतील पहिलं साप्ताहिक कोणी काढलं? तर बाळशास्त्री जांभेकर मित्रांनो. पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. दर्पण हे मराठी भाषेमधलं पहिलं साप्ताहिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं पहा. 6 जानेवारी 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेमधलं पहिलं साप्ताहिक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी मराठी भाषेचे व्याकरण हा ग्रंथ लिहिला. मराठी भाषेचं काय? व्याकरण. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती बघू शकता की मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधलं जातं? काय? मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास संबोधलं जातं? तर बाळशास्त्री जांभेकर आत्ताच पाहिला आपण. पुढचा प्रश्न मित्रांनो हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? कोणत्या? हितवाद. तर मित्रांनो लक्षात ठेवा गोपाळकृष्ण गोखले हितवाद या वृत्तपत्राचे जनक आहेत पहा. हितवादाची सुरुवात 1911 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी नागपूरमध्ये केली होती. कुठं? नागपूर या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केलं होतं? कोणतं? अल हिलाल. तर मित्रांनो हे चालू केलं होतं मौलाना आझाद. पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर उत्तर होईल. अल हिलाल हे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांनी स्थापन केलेलं उर्दू भाषेचं साप्ताहिक होतं पहा. समजलं. भारतामध्ये ब्रिटिश राजवटीवरील टीका आणि वाढत्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सामील होण्यासाठी भारतीय मुस्लिमांना जे काही प्रोत्साहन देण्यासाठी हे वृत्तपत्र चालू केलं होतं. अल हिलाल 1912 ते 1914 पर्यंत चाललं पहा. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर
महात्मा गांधी पर्याय क्रमांक 3 आपलं याचं बरोबर उत्तर होईल. इंडियन ओपिनियन हे महात्मा गांधींनी चालू केलं. पहा, गांधीजींनी 1903 ते 1915 काळामध्ये हे वृत्तपत्र दक्षिण आफ्रिकेमध्ये चालवलं. पहा, अमेरिकेमध्ये गदर हे वृत्तपत्र टिंब यांनी सुरू केलं. तर कोणी सुरू केलं? लाला हरदळ यांनी चालू केलं. मित्रांनो, लाला हरदळ यांनी 25 जून 1913 रोजी सॅन फ्रान्सिस्को येथे गदर नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, दर्पण पत्र 1832 साली मुंबईमध्ये कुणी सुरू केलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे कुणी सुरू केलं? याचं योग्य उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा, बाळशास्त्री जांभेकर यांनी मित्रांनो 6 जानेवारी 1932 मध्ये दर्पण हे पहिलं भाषेतील मराठी वृत्तपत्र सुरू केलं होतं. पहा, खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहा, तर बघा, ग्रुप सी ला 2022 मध्ये प्रश्न आला होता की पुढील विधानांचा विचार करा. बघा, बॅलिसस थुरिंजिन्सिस हे मायक्रोबियल कीटकनाशक आहे आणि बेल्हेरिया बासियाना हे बुरशी कीटकापासून बुरशी कीटकनाशक म्हणून वापरलं जातं. तर मित्रांनो, हे दोन्ही विधानं काय आहेत? पहा, बरोबर आहेत. पहा, ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही विधानं बरोबर आहेत. पहा, दिलेली अ आणि ब विधानं काय आहेत? पहा, बरोबर आहेत. खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पक्सिनिया ग्रॅमिनिटिकाय हा मित्रांनो गव्हावरील तांबेरा रोगासाठी काही कारणीभूत आहे. पहा, खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात? 2020 ला प्रश्न आला होता. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मोझॅईक डिसीज ऑफ टॉबॅको याचं बरोबर उत्तर आहे. पहा, ऑप्शन क्रमांक 1 याचं काय? पहा, बरोबर उत्तर आहे. पहा, भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर केला जातो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, बोर्डो मिश्रण आणि सल्फर गंधक याचा या ठिकाणी वापर केला जातो. पहा, समजलं. चला, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो या नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे? तर मित्रांनो, कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फॅक्टोथोरा इन्फेक्ट्स याचं उत्तर आहे. पहा, ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. पहा, चला, पुढचा प्रश्न आहे. पहा मित्रांनो, बंटी चॉक हा रोग विशेष कोणत्या पिकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो? कोणता? बंटी चॉक. तर मित्रांनो, हा जो काय मित्रांनो पाहिलं तर केळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक 4 केळीमध्ये हा रोग आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, केळी पिकामध्ये आढळतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इंडोसल्फान हे काय आहे? तर इंडोसल्फान हे कशाचं उदाहरण आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, इंडोसल्फान हे ऑप्शन्स क्रमांक 4 मित्रांनो हे कीटकनाशक आहे. पहा, ऑप्शन क्रमांक 4 कीटकनाशक आहे इंडोसल्फान. हे कीटकनाशकाचं उदाहरण आहे. इंडोसल्फान हे ऑफ पेटेंट ऑर्गॅनोक्लिनिक कीटकनाशक आहे. पहा, हे तीव्र गंधासह तपकिरी आणि रंगहीन क्रिस्टल घन म्हणून दिसतं. तीव्र विषारी आणि पर्यावरणीय धोक्यामुळे अनेक देशातील सरकारने यावर बंदी सुद्धा घातलेली आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिक्का डिसीज हा रोग सामान्यपणे कोणत्या पिकावर आपल्याला पाहायला मिळतो? तो भुईमुगावरती मित्रांनो हा आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात ठेवायचं, टिक्का डिसीज हा रोग भूमिक पिकावर आपल्याला आढळतो. पानावरील केवडा रोग कोणत्या खनिजाच्या द्रव्याच्या अभावामुळे होतो? पानावरील केवडा. तर लोह, ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. पहा, PSI 2014 ला प्रश्न आला होता. लोह, पानावरील केवडा रोग मित्रांनो लोह खनिजाच्या अभावामुळे होतो आणि क्लोरोसिस म्हणजेच क्लोरोफिलच्या नुकसानीमुळे वनस्पतीच्या पानावरील जो काही हिरवा रंग आहे मित्रांनो, तो हिरवा रंग कमी होतो, त्यामुळे पाने पिवळे पडतात. पुढीलपैकी कोणतं विधान मित्रांनो योग्य आहे? तर बघा, तांदळावरील खैरा रोग जास्त खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो. तर या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त अ या ठिकाणी योग्य आहे. पहा, ऑप्शन क्रमांक अ, फक्त अ योग्य आहे. पहा, झिंक सल्फेट भारतामध्ये आढळणारा खैरा रोग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाताच्या रोपावरील हा विकार दूर करतो. पहा, झिंक सल्फेट. कीटकनाशके कीटकांना विषबाधा करतात, त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 मज्जा संस्था याचं योग्य उत्तर होईल. कोणत्या? मज्जा संस्थेला प्रभावित करतात. ऑप्शन साकारण्यास किंवा गोठण्यास मदत होते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, के जीवनसत्व कोणतं आहे? पहा, के जीवनसत्व याचं बरोबर उत्तर आहे. पहा, या ठिकाणी जर पाहिलं तर के जीवनसत्वाला या जीवनसत्वामुळे मुख्य जे काही रक्त आहे पहा ते गोठण्यास मदत करते. याचं रासायनिक नाव लक्षात ठेवा, फायकोक्लुनविन आहे. पहा, लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रतिदिन 100 ते 200 मायक्रॉन इतकी गरज असते. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करत असल्याने व्हिटॅमिन केला रक्त गोठवून जीवनसत्व म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे जीवनसत्व शरीरामध्ये ग्लुकोज ग्लायकोजनमध्ये रूपांतर करण्यास मदत करतं
आणि मित्रांनो, अभावाचा परिणाम रक्ताची गोठण्याची प्रक्रिया मंदावतं आणि जखमेमधून रक्त गोठत नाही बघा. जर आपल्याला लागलं काही तर लवकर रक्त गोठत नाही. प्रमुख स्रोत जर पाहिलं हिरव्या पालेभाज्या, कोबी, मांस, सोयाबीनचं तेल यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या अभावामुळं गलगंड हा आजार होतो? बघा आता हा प्रश्न विचारला होता ग्रुप सीला 2024 मध्ये. तर गलगंड मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. कोणता गलगंड? तर मित्रांनो आयोडीन या खनिजाच्या अभावामुळे गलगंड गॉइटर हा आजार होतो पहा. आजाराचं जर स्वरूप पाहिलं तर गलगंड हा प्रामुख्याने थायरॉइड ग्रंथीच्या वाढीमुळे होतो. कोणत्या? थायरॉइड. शरीरामध्ये आयोडीनची कमतरता निर्माण झाल्यास थायरॉइड संप्रेरकाच्या निर्मितीवर विपरीत परिणाम होतो. आणि मित्रांनो संप्रेरकाची निर्मिती सुरळीत ठेवण्यासाठी थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढवतो आणि गळ्याच्या भागामध्ये मोठी सूज येते, ज्यालाच गलगंड किंवा ग्वायटर म्हणतात. याचा उपाय आणि नियंत्रण जर पाहिलं, आयोडीनयुक्त मीठ या समस्येवरील प्रमुख आणि सोपा उपाय आहे बघा. जिथे आयोडीकरण शक्य नाही तिथे आयोडीनयुक्त तेलाचं इंजेक्शन सुद्धा आपल्याला स्नायूमध्ये दिलं जातं. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आहारामधील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? जर प्रोटीन्स आपण कमी खाल्ले तर बघा कोणत्या आजाराची या ठिकाणी त्याला कारणीभूत आपण ठरवतो. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. काशिओकोर. लक्षात ठेवा काशिओकोर. बघा काशिओकोर हा आजार प्रथिनांच्या तीव्र कमतरतेमुळे होतो पहा. वातरोग मित्रांनो हा सांधेदुखीचा आणि यामुळे होणारा आजार आहे. याचा प्रथिनांच्या कमतरतेशी डायरेक्ट संबंध येत नाही. डायबिटीज मित्रांनो हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार असून याचा संबंध प्रथिनांच्या कार्बोहायड्रेट्स आणि ग्लुकोज चयापचयाशी पहा. त्याच्यानंतर पार्किन्स हा मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर डोपामिनच्या कमतरतेमुळे होणारा स्नायूंच्या हालचालीचा आजार आहे पहा. समजलं हे आजार आपण आता मुख्य पाहिले. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणतं जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधन करणारं आहे? तर मित्रांनो कोणतं आहे पहा ओळखा पटकन. तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व ई याचं काय पहा बरोबर उत्तर आहे जीवनसत्व ई. तर मित्रांनो जीवनसत्व ई यालाच व्हिटॅमिन ई म्हणतात. याला ऑक्सिडेशन प्रतिबंधन करणारे म्हणजे अँटीऑक्सिडंट जीवनसत्व म्हणतात पहा. यालाच टोकोफेरॉल याला असं म्हणतात पहा. जीवनसत्व याला टेकोफेरॉल म्हणतात. बरोबर. याची जर गरज जर पाहिली तर 10 ते 12 मिलीग्रॅम याचं रोज लागणार असतं पहा. याचं कार्य आहे मित्रांनो शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतं आणि पुनरुत्पादन संस्थेमध्ये महत्त्वाचं कार्य करतं. आणि मित्रांनो हे याच्यामुळे काय होतं याच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये वांजपाना येतो. त्यामुळे यालाच वांजपानाचं जीवनविरोधी जीवनसत्व म्हणून सुद्धा ओळखलं जातं. केस आणि नखांची योग्य वाढ घडवून आणण्यासाठी सुद्धा ही मदत करतं पहा. जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास टिंब प्रदान करतात. तर बघा जास्त पौष्टिक अन्नपदार्थ, कमी कॅलरीज, सर्वसाधारण जास्त प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि खनिज आणि सूक्ष्म पोषक घटक. बघा मित्रांनो, पौष्टिक शब्दावरून योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येतं. जास्त पौष्टिक पदार्थ म्हणजे ज्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण मर्यादित परंतु शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक असणारे सूक्ष्म पोषक घटक, जीवनसत्व आणि खनिज भरपूर प्रमाणामध्ये असतात. मित्रांनो दिलेल्या पर्यायापैकी 2 हा सर्वसमावेशक आणि विश्लेषण करणारा आहे. त्यामुळे त्यात सर्व घटकांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. पोषक द्रव्यांची व्याख्या जर पाहिली तर सजीवांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यावश्यक असणाऱ्या चयापचय क्रियेमध्ये भाग घेणाऱ्या अन्न घटकांना पोषक द्रव्ये न्यूट्रिएंट्स म्हणतात. पहा आपल्या शरीराला प्रामुख्याने 6 प्रमुख पोषक द्रव्ये लागतात. कार्बोदके, स्निग्ध पदार्थ, मीठ, प्रोटीन्स, जीवनसत्व, क्षार आणि खनिजे आणि पाणी सुद्धा लागतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, बाराडी ही प्रक्रिया कशावर केल्यास? तर मित्रांनो पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹499 फोनपे किंवा गुगल पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका
आपल्याकडे वेळ फार कमी पहा लगेच फोनपे, Google पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंय पहा. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDF ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.